इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी। तर ग्रामर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस या घटकातील आज आपण उपघटक पाहणार आहोत, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच। तर प्रश्न सोडवण्याआधी आपण त्याबद्दलची थोडी माहिती पाहूयात। डायरेक्ट स्पीच म्हणजे प्रत्यक्ष कथन। डायरेक्ट स्पीचमध्ये बोलणाऱ्या व्यक्तीचे शब्द जसेच्या तसे दिले जातात। उदाहरणार्थ पहा, ही सेड टू राज, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, आय राईट अ लेटर। तर या ठिकाणी पहा, हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे। या ठिकाणी पहा, डायरेक्ट स्पीचमध्ये म्हणजे जी व्यक्ती बोलत असते त्या व्यक्तीचे जे बोललेले शब्द किंवा वाक्य आहेत ते जसेच्या तसं अवतरण चिन्हामध्ये या ठिकाणी दिलेलं असतं। आता इनडायरेक्ट स्पीच म्हणजेच काय? अप्रत्यक्ष कथन। दोन व्यक्तीमधील संभाषण तिसरा व्यक्ती सांगत असेल तर त्यास इनडायरेक्ट स्पीच म्हणतात। उदाहरणार्थ पहा, शी सेड दॅट शी रोट अ लेटर। तर या ठिकाणी पहा, ती म्हणाली, परंतु ती कुणाबद्दल बोलायली आहे? शी रोट अ लेटर म्हणजे तिसऱ्याच व्यक्तीबद्दल बोलत आहे। आता डायरेक्ट स्पीचचे रूपांतर इनडायरेक्ट स्पीचमध्ये करताना आपल्याला इथं काही या तक्त्यामध्ये शब्द दिलेले आहेत पहा, म्हणजे बदल करण्यासाठी। म्हणजे डायरेक्ट स्पीचमध्ये जर एम इज आर असेल तर त्याचं इनडायरेक्ट करताना वॉज आणि वेअर घ्यावं लागतं। वॉज आणि वेअर असेल तर हॅड बीन घ्यावं लागतं। हॅव आणि हॅज असेल तर हॅड घ्यावं लागतं। डू आणि डज जर असेल तर त्याचं डीड करावं लागतं। विल आणि शल असेल तर त्याचं वुड करावं लागतं। कॅन आणि मे असेल तर कुड आणि माईट करावं लागतं। कुड, शुड आणि वुड असेल तर याच्यामध्ये इनडायरेक्टमध्ये त्याचा बदल होत नाही। या ठिकाणी पहा, आणखीन काही शब्द दिलेले आहेत आपल्याला डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना बदल होणारे। टुडे असेल तर दॅट डे घ्यावं लागतं। येस्टरडेला द प्रिव्हियस डे, टुमॉरोला द नेक्स्ट डे, लास्ट वीकला द प्रिव्हियस वीक, नेक्स्ट वीकला द फॉलोइंग वीक, नाऊला देन, ॲगोसाठी बिफोर, टू नाईटला दॅट नाईट, हिअरसाठी दिअर, दचसाठी सो, धिससाठी दॅट आणि दीजसाठी दोज। वाक्य जर आज्ञार्थी असेल आणि त्याचे आपल्याला जर इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करायचं असेल तर त्या वाक्याच्या अर्थाप्रमाणे आपल्याला टोल्ड, ऑर्डर्ड, रिक्वेस्ट अशी क्रियापदे रिपोर्टिंग वर्ब म्हणून वापरावं लागतात आणि टू या शब्दाने वाक्य जोडले जाते। वाक्य जर उद्गारार्थी असेल तर आपल्याला काय बदल करावा लागतो पहा, तर ते वाक्य पहिल्यांदा विधानार्थी करून घ्यावं लागतं आणि त्याच्यामध्ये दॅटने वाक्य जोडावं लागतं। वाक्य जर प्रश्नार्थक असेल, WH ने सुरू होणारे वाक्य जर असेल तर WH या शब्दाने जोडले जाते आणि जर सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होत असेल तर इफ आणि वेदर त्या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागतं। आता यावरचे काही सॅम्पल क्वेश्चन्स आपण पाहूयात। चूज करेक्ट इनडायरेक्ट स्पीच। राधा सेड, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, आय एम व्हेरी बिझी नाऊ। तर या ठिकाणी पहा, आपल्याला काय बदल करावा लागणार आहे? इथं राधा सेड, त्यानंतर हा कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून दॅट वापरावं लागणार आहे आणि आयच्या बद्दल शी आणि एमचं काय बदलणार? वॉज, व्हेरी तसंच राहणार, बिझी आणि नाऊच्या ठिकाणी देन वापरावं लागणार आहे। म्हणजे राधा सेड दॅट शी वॉज व्हेरी बिझी देन। पर्याय क्रमांक 2। दुसरा प्रश्न पहा। दुसरा प्रश्न, चूज करेक्ट डायरेक्ट स्पीच। शी सेड दॅट शी वॉज हॅपी। तर आता हे इनडायरेक्ट स्पीच मधलं वाक्य आहे, आपल्याला डायरेक्ट स्पीच मध्ये करायचंय। तर या ठिकाणी काय येणार? शी सेड येणार, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, शीच्या ठिकाणी आय येणार आणि वॉजच्या ठिकाणी एम येणार, हॅपी। म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी पहा, शी सेड आय एम हॅपी, हे बरोबर आहे। ही सेड, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, विल यू कम फॉर द मीटिंग, विच रिपोर्टिंग वर्ब विल बी युज्ड व्हाईल ट्रान्सफॉर्मिंग इट इंटू इनडायरेक्ट स्पीच। काय म्हणलेलं आहे? आपल्याला जर हे इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं असेल तर कोणतं रिपोर्टिंग वर्ब या ठिकाणी वापरायला पाहिजे म्हणलंय। तर आपण नियमामध्ये पाहिलेलं आहे पहा, जर वाक्याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदानं जर होत असेल तर त्या ठिकाणी इफ किंवा वेदर वापरतात। इथं पर्याय क्रमांक 2 आहे पहा, वेदर। पुढचा प्रश्न पहा, फाइंड आउट सेंटेन्स ऑफ डायरेक्ट स्पीच। द गर्ल इन्क्वायर्ड व्हेअर आय लिव्ड, ही रिक्वेस्टेड हर टू वेट, शी सेड, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, आय एम इन 9th क्लास, ही आस्क्ड वेदर ही इज कमिंग। तर या ठिकाणी पहा, डायरेक्ट स्पीचचं वाक्य म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे पहा, शी सेड, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, आय एम इन 9th क्लास, हे योग्य आहे। व्हाईल कन्व्हर्टिंग डायरेक्ट स्पीच इंटू इनडायरेक्ट स्पीच, द वर्ड ॲगो चेंज इंटू। तर आपल्याला डायरेक्टमध्ये ॲगो हा शब्द आहे स्पीचमध्ये, तर इनडायरेक्टमध्ये करताना कोणतं वापरावं लागणार म्हणलंय?
मग ॲगोसाठी काय वापरणार आहे या ठिकाणी सांगा, बिफोर, पर्याय क्रमांक 2. तर विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच या घटकावरती मी बरेचसे व्हिडिओ केलेले आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ते व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक जर पाहिला तर तुम्हाला डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच खूप चांगल्या प्रकारे समजून जाईल.